आता पुढील महत्त्वाचा विषय आहे OEE म्हणजेच ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस, म्हणजेच उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी मशीन्स किंवा उपकरणांची जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढवणे. मशीन किंवा प्लांट किती चांगल्या प्रकारे काम करत आहे हे मोजण्यावरचे जागतिक स्तरावरील हे स्टँडर्ड आहेत. यात ठरलेल्या वेळेत मशीन खरोखर किती वेळ चालू होती, उदाहरणार्थ मशीन ब्रेकडाऊन्स आहेत का, सेटिंग टाईम वाढतोय का, मटेरियल अवेलेबिलिटी नाही आहे का, त्यामुळे मशीन बंद राहत आहे का, मशीनची कार्यक्षमता म्हणजे तिच्या ठरलेल्या वेगाने काम करत आहे का, आणि मशीनपासून तयार झालेले उत्पादन हे किती चांगल्या दर्जाचे आहेत हे सर्व तपासले जाते. OEE सुधारल्याने डाऊन टाईममध्ये रिडक्शन होते, प्रॉडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, प्रॉडक्ट क्वालिटी सुधारते, आपल्याकडे असलेले सर्व मशीन्स त्याचे रिसोर्सेस सर्व युटिलायझेशन प्रॉपर होते, ऑपरेटिंग कॉस्ट कमी होते आणि कंपनीतील अकाउंटेबिलिटी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढते. सर आपणास नेहमी सांगत असतात, नॉन युटिलायझेशन ऑफ अवेलेबल असेट इज अ व्हेरी बिग क्राईम इन बिझनेस, आणि तो क्राईम आपणच करत असतो. तो न होण्याकरता आज हे टीमने OEE इम्प्रूव्हमेंटचं एक उत्कृष्ट उदाहरण समोर घेऊन येत आहेत. टीम युनायटेड CI LLP नाशिक. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया आणि जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. स्टार्ट नाही सर, स्टार्ट. अरे कॉंग्रॅच्युलेशन अविनाश घोगे सर, अभिनंदन अजिंक्य चव्हाण सर. अरे वा अमोल बडगुजर साहेब, आज खूप खुश दिसताय, काहीतरी गोड बातमी वाटतं. अहो ग्रुपवर बघा ना तुम्ही, सरांनी कॉंग्रॅच्युलेशनचा SMS टाकलाय. अरे? एक गुड न्यूज पण द्यायची आहे तुम्हाला. अहो अविनाश सर, मागच्या महिन्यात तुम्ही जो प्रोडक्ट बनवला होता तो खूप आवडलाय कस्टमरला. काय प्रोडक्ट बनवला होता तुम्ही, त्याचे कस्टमर ऑर्डर्स पण खूप वाढले आहेत. अहो थँक्यू थँक्यू. आणि हां, दुसरी गोष्ट, क्वालिटी एक्सलंट होती हा लास्ट मंथमध्ये, सिंगल कंप्लेंट नाही सर. अरे वा, अरे वा, सगळ्यांनी छान काम केले. याच्यावर तर आता पार्टी तर झालीच पाहिजे. एक काम कर, तू पुष्कर जोशी सरांचा जवळच आहे, एक काम कर, सरांना विचार आणि काय पार्टीचं नियोजन कर. बरं घ्या घ्या पार्टी घ्या. ऑलरेडी 2 पार्ट्या पेंडिंग मध्ये, पेंडिंग लिस्ट मध्ये अजून एक ऍड करून घ्या. जाऊन तर बघूया. अरे थांबा थांबा अमोल सर, काय आलं? सरांचा मेसेज आलाय ग्रुप वरती. अरे कम इमिडिएटली इन माय ऑफिस, नीड टू डिस्कस सम इम्प्रूव्हमेंट पॉइंट्स. अरे अचानक तर आता तर सरांनी कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज केला होता. अचानक काय झाले सरांना? सर काय भांडण वगैरे करून आले का? आता आपल्यावर सगळा राग काढणार आहे. एक काम करा, जाऊन तर बघूया काय जाऊन तर बघूया. चला वातावरण चला. तर गरम दिसतंय यार. माय कमिंग सर. येस येस कमिंग. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता? येस सर. सांगा सांगा, आपल्या ऑडियन्सला सांगा. ठीक आहे, आता आपण युनायटेड CJ बद्दल काही माहिती जाणून घेऊयात. युनायटेड CJ ही कंपनी जी आहे 2018 मध्ये एस्टॅब्लिश झाली आहे. आणि युनायटेड CJ ही कंपनी कस्टमर फोकस लगेज आणि लगेजला लागणारे जे पार्ट्स आहे ते मॅन्युफॅक्चरिंग करते. आणि आमचे जे की प्रोडक्ट आहे जसे पुल हँडल, व्हील्स आणि लॉक, आणि एक रिसेंटली आम्ही एक कॉस्टक्राफ्ट नावाचा एक नवीन प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केला आहे. आणि तो प्रोडक्ट आम्ही लक्झरियस लाइटिंग सेगमेंटमध्ये येतो आणि तो आम्ही B2C सेगमेंटमध्ये आम्ही तो सेल करतो. आणि आमचे की क्लायंट्स आहे सॅमसोनाइट, स्विस मिलिटरी, अप्पर केस आणि विक्टोरिनॉक्स. अहो सर, तुम्ही सांगायचं तर विसरलेच. आपण Z सर्टिफाईड आहोत, अरे Z हा. गोल्ड सर्टिफाईड आहोत, रॅप सर्टिफाईड आहोत आणि ISO सर्टिफिकेशन सुद्धा आहे. आणि सध्या आपण तर लीन ऍडव्हान्स वर पण काम करत अरे आहे. हो. बस झालं इंट्रोडक्शन. लक्ष द्या इकडे. मी काय म्हणतो, मी 1 करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्या मशीनचा ROI सुद्धा निघत नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, अवेबिलिटी, परफॉर्मन्स आणि क्वालिटी ह्या 3 गोष्टीवर तुम्ही काम करा. जाऊ द्या, एक ना TLCनी OEEचा एक कोर्स आणलेला आहे, मी तुम्हाला ग्रुपला शेअर करतो, तुम्ही त्याच्यावर काम करा. या तुम्ही आता. ओके ओके चला. ओके चला. अरे यार, सरांनी तर डोकं दुखायला हा लावलं. नाही. सगळे मालक लोक सर असेच असतं का हो? हा सगळीकडे असंच राहता. बाहेर जाता, कुठेतरी काहीतरी बघून येता आणि आपलं काम वाढवता. दुष्काळात 13वा महिना. हा ना. ऑलरेडी मी 3 लोकांचं काम करतोय आणि त्यातल्या त्यात सरांनी आपल्याला काम वाढवून दिलेलं आहे. कसं करणार? आणि हा काय हो सर, माझ्या परफॉर्मन्स बद्दल सर बोलत होते. हा. मला एक सांगा, तुमची मेंटेनन्स चेकशीट चेक करण्यासाठी तुमचे मुलं येता, हा मशीनकडे तर बघत सुद्धा नाही. हा चेकशीट बघता, ओके ओके टिक करता आणि निघून जाता. 4 टाइम तर तुमची मशीन बंद पडती. अवेलेबिलिटी काय काय मिळणार मला? बघ आला आला मोठा शहाणा मला शिकू राहिला. हा तुझा परफॉर्मन्स असा खूप भारी आहे ना. हा तुझ्या मशीन किती स्लो चालतात तुला माहिती तरी आहे का?
पहिले एक काम कर, तुझ्या सायकल टाईमवर काम कर, तू सायकल टाईम कर आणि मग मला शिकव तू. अरे तू काय धुतला तांदूळाचा नाहीये, सारखं सारखं चेंज ओव्हर करत असतो. एकदा सेटिंग लावायची ना प्रॉपर, त्यामुळे तुझा परफॉर्मन्स कमी येतो. कळत नाही का तुला? स्वतःचे ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पायचे वाकून. तुला क्वालिटीच्या बद्दल मला सांगू नको. तुझे क्वालिटीचे इन्स्पेक्टर येता, हा गो नो गो गेजेस बघता, हा ते तरी आहे का त्यांच्याकडं? आणि कॅलिब्रेटेड तरी आहे का? हा दुसरी गोष्ट सेटअप बद्दल सांगतोय. सेटअप जर तू एकदा प्रॉपर लावला, ते जर प्रॉपर व्हेरीफाय केलं, तुझं रिजेक्शन ऑटोमॅटिकली कमी होईल ना. अरे भांडू नका. आताच सरांनी आपल्याला ओडब्ल्यूचा कोर्स दिलाय ना. उंदराला आपल्या- मांजर साक्ष. आता आपला ओडब्ल्यूचा कोर्स दिलाय, TLCने त्याची गाईडलाईन्स पण दिलाय. तर आपण नेमकी जाणून घेऊया OWE काय आहे. OWE म्हणजे काय? ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस, म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ अवेलेबिलिटी, परफॉर्मन्स आणि क्वालिटी. तसं आता मी अवेलेबिलिटी बघतो. मी परफॉर्मन्स बघतो. मी क्वालिटी बघतो. ओके, आता आता समजून म्हणजे आपल्या तिघांनी मिळून जर आपण काम केलं तर OWE इम्प्रूव्ह होणार आहे. आता हे तर आपल्याला कळालंय. आता जसं मी अवेलेबिलिटी बघतो, बरोबर आहे. आता अवेलेबिलिटी आपण समजून घ्या. अवेलेबिलिटी म्हणजे काय? टोटल ॲक्च्युअल टाईम डिवाइड टोटल प्लॅन टाईम. आता 12 घंट्याच्या हिशोबाने माझ्याकडे 720 मिनटं भेटतात आणि त्याच्यात टी टाईमचे 30 मिनटं गेले, ब्रेक टाईमचे 30 मिनटं गेले आणि समजा मशीन ब्रेकडाऊन झाले, त्याचे डाऊन टाईम 60 मिनटं पकडला आणि समजा काही चेंजवर जर आले तर 145 मिनटं, म्हणजे टोटल माझा डाऊन टाईम झाला 265 मिनटं. आणि मग ॲक्च्युअल सायकल टाईम डिवाइड बाय प्लॅन टाईम जर केलं तर माझं जे OWEचं परफॉर्मन्स अबिलिटीचं परफॉर्मन्स येतं 62% फक्त. तेच तुम्ही मला देताय 455 मिनिटं. 455 मिनिटाप्रमाणे माझं जर आयडियल सायकल टाइम आयडियल प्रोडक्शन काढायला गेलं तर एका तासाला माझे 12 पार्ट्स निघता. 12 पार्टच्या हिशोबाने झाले माझे 5 मिनिटं. 5 मिनिटाच्या हिशोबाने 12 तासाचं जर आउटपुट काढायला गेलो, आउटपुट निघते माझं 144 युनिट टोटल. आणि मला तुम्ही देताय फक्त 455 मिनिटं. त्या हिशोबाने मला फक्त 91च युनिट निघताय. हां, आणि त्यातल्या त्यात आता माझा परफॉर्मन्स जर कॅल्क्युलेट करायचा म्हटला तर तो रेशिओ आहे आपला ॲक्च्युअल आउटपुट अपॉन थेरॉटिकल आउटपुट. आता त्याला जर 100ने मल्टिप्लाय करतोय तर माझा परफॉर्मन्स येतो फक्त 63.19%. ओके, तेच 91 पीसेस माझ्याकडे येतात. तर 91 पीसेसमधून फक्त 68 नोज ओके होतात, 23 तर नंबर्स हे रिजेक्ट होतात. त्यामुळे टोटल नंबर ऑफ गुड क्वांटिटी डिवाइड बाय टोटल क्वांटिटी, त्याचं डिवायडेशन केलं तर फक्त 74.7% माझी क्वालिटी रेशो येतो. बरोबर. अरे एक काम कर, म्हणजे आता आपली याची OWEची कन्सेप्ट आता आपली क्लिअर झाली, हो. बरोबर आहे. एक काम कर बरं अमोल, आता हे तिघांचं मल्टिप्लिकेशन कर आणि आपली ॲक्च्युअल OWE किती कॅल्क्युलेट कर बरं. कर बरं. 29%. अरे बापरे, घ्या. म्हणजे एवढं कमी OWE आपण काम करतोय. म्हणून तर वातावरण गरम आहे. म्हणून तर तर सरांनी substitute आपल्याला होतं. धुतलं मध्ये. OWEचे कॅल्क्युलेशन बघितल्यावर तर असं समजतं आपण कामच करत नाहीये. हो, म्हणजे आता आपल्याला एक काम करावं लागेल, आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागणार आहे हो, याच्यावर. ते तर आणि आहेच. त्या TLCने जो कोर्स दिलाय ना, त्याच्यामध्ये मी बघितलंय का त्याच्यामध्ये ना भरपूर प्रकारचे लॉसेस आहे. हो. ओके, पण मेजर आहे ना पॅरेटो रूल प्रमाणे मेजर 6 लॉसेस आहे, त्याच्यावर आपल्याला काम करायचे आहे. तर तू 2 लॉसेसवर काम कर, तू 2 लॉसेस कर, आपण तिघे मिळून टोटल 2-2 लॉसेसवर काम करूया आणि आपण ब्रेनस्टॉर्मिंग करून 6 महिन्यानंतर आपण सरांना आपला रिझल्ट शो करूया. ओके. चला. अरे अमोल, Yes, sir. टीमला बोलव बरं आपल्या. चला, पुष्कर जोशी सरांनी आपल्याला कॅबिन मध्ये बोलवलंय. काहीतरी काम वाढवत आहे वाटतं. चला जाऊन तर बघूया जाऊन तर काय. बघूया. बघू. माय कॅबिन सर. येस, कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे वा, काय छान काम केलंय तुम्ही. गुड टीम वर्क. तुम्हाला माहिती आपलं प्रोडक्शन आहे 50 युनिटने वाढलेलं आहे आणि काय एका युनिटचं मार्जिन हे 210 आहे. असं महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं 3 लाख रुपये होता आणि वर्षभराचं कॅल्क्युलेशन केलं तर 36 लाख रुपये आपले होता. अरे वा, सांगा बरं कसं केलं असेल तुम्ही. ठीक आहे सर. आता ते तुम्ही जो कोर्स शेअर केला, आम्ही तिघांनी मिळून त्याच्यावर काम केले. जसं आता मी अवेलिटीवर काम केले, मी अवेलिटीवर पॅरेट रूलप्रमाणे 2 लॉसेसवर काम केले, जसे ब्रेकडाऊन आणि चेंज ओव्हरवर काम केले मी. तर ब्रेकडाऊन जे कमी करण्यासाठी मी मशीनचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅन रेडी केला. त्याच्यानंतर ती जे मेंटेनन्स प्लॅन आहे तो मी डेली, विकली आणि मंथली याच्या बेसिसवर मी तो डिवाईड केला आणि त्याचं मी वर्कर लोकांना अवेअरनेस ट्रेनिंग पण दिले. त्याच्यानंतर जे काय मशीनमध्ये एरर्स येतात त्या एरर्सचे मी लॉगबुक बनवले, जेणेकरून नेक्स्ट टाईम जर तो एरर आला तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आणि आपला डाऊन टाईम कमी होईल. त्याच्यानंतर मी SMED टेक्निक ही अप्लाय केली टूल चेंजरसाठी, जेणेकरून माझा डाऊन टाईम त्याच्याने कमी झाला. आणि तेच आपण डाटामध्ये बघूया. आता ज्यावेळेस बिफोर इम्प्रूव्हमेंटच्या अवेलिटी जे आम्ही इम्प्रूव्हमेंट काम केले त्याचा जो डाटामध्ये शो करतोय, पहिले जे अवेलिटी माझं पर्सेंटेज होतं 62% होतं, तेव्हा माझा मशीन ब्रेकडाऊन टाईम 145 मिनिट होता आणि टूल चेंजवर टाईम 60 मिनिट होता. ज्याच्यानंतर आम्ही जे कोर्सवर काम केलं त्याच्या आम्ही जे काय ॲक्शन्स इम्प्लिमेंट केल्या सांगितल्यापर्यंत आता, आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा अबिलिटीचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला. मी तो वाढून 77% झाला आणि
त्याचा मी टोटल मशीनचा ब्रेकडाऊन टाईम आहे तो मी 70 मिनिटांनी रिड्यूस केला आणि टूल चेंजवर टाईम मी जो आहे 30 मिनिटनी रिड्यूस केला. ओके, व्हेरी गुड. सर जसं अजिंक्य सरांनी 2 पॉईंटवरती काम केलं त्याचप्रमाणे मी OEE कन्सेप्टवरती 2 पॉईंट्स कन्सिडर केले आणि 2 लॉसेसवरती मी काम केलं. त्यामध्ये होते माझा पहिला पॉईंट होता मायनर स्टॉप्स, सेकंड पॉईंट होता माझा मशीन स्पीड. या 2 गोष्टींवरती मी काम केलं. मायनर स्टॉप रिड्यूस करण्यासाठी मी मटेरियल हँडलिंग टाईम रिड्यूस केला. दुसरी गोष्ट जो मशीन स्पीड माझा सायकल टाईम रिड्यूस करायचा होता त्यासाठी मी 2 गोष्टींवरती काम केलं. पहिले तर ऑपरेटर हँडलिंग डिले आणि दुसरा गोष्ट म्हणजे माझी मटेरियल फीडिंग टाईम. या 2 गोष्टींवरती काम केलं. माझा सायकल टाईम ऑटोमॅटिकली रिड्यूस झाला आणि माझी परफॉर्मन्सही वाढली आणि माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली. त्याचे रिझल्ट बघूया आपण. त्यामध्ये मला ॲक्च्युअल सायकल टाईम भेटत होता पहिले 5 मिनटं. सेकंडवाला होता माझा जो अवेलेबल टाईम मिळत होता मला तो होता 455 मिनटं. त्यामध्ये माझा आउटपुट निघत होता 91 युनिट्स फक्त. बट जसं अजिंक्य सरांनी काम केलं पहिले 455 मिनिट आणि नंतर 555 मिनिट, खूप मोठा डिफरन्स आहे सर. मला खूप टाईम मिळायला लागला. त्यामध्ये मी माझ्याही एंडला काम केलं. माझ्या एंडला काम केल्यानंतर माझा सायकल टाईम रिड्यूस झाला 5चा 3.5 पर्यंत आणि त्याने माझा सायकल टाईम टोटल 70 सेकंदाने रिड्यूस झाला. माझं टोटल आउटपुट झालं 140 युनिट्स आणि त्यामध्ये माझा डिफरन्स होता टोटल 49 युनिट्स. हे माझं काम होतं सर आणि त्यामुळे माझा परफॉर्मन्स झाला 88% सर. मी पण क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही लॉसेसवर काम केलं, एक रिजेक्शन आणि एक रिवर्कवर. त्यासाठी मी काही मशीनवर SOP लावल्यात, 1 पॉईंट लेसन बनवलेत. त्यानंतर माझ्याकडे जे गेजेस होते त्यांची मी कॅलिब्रेशन केले, ते कसे यूज करायचे ते प्रॉपर ऑपरेटरला ट्रेनिंग दिली आणि त्यानंतर काही ओके पण इम्प्लिमेंटेशन केली. ओके, व्हेरी आणि त्यावेळेस माझी आफ्टर आणि बिफोर ते पण तुम्हाला शो करतो. पहिले माझी जी क्वालिटी रेशो होता तो होता 74.7% आणि आत्ता माझा क्वालिटी रेशो आहे तो 89% आहे. म्हणजे पहिले माझं रिजेक्शन जे होतं ते 25% होतं, आताचं माझं रिजेक्शन फक्त 11% वर आलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. हो सर. आता 6 महिने आम्ही इतकी मेहनत केली त्याचा तुम्हाला रिझल्ट पण तुम्ही बघितला. हो. आता हाच डाटा आम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये प्रेझेंट केलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट केली सर. आमचा पहिले अवेलेबिलिटीचा परफॉर्मन्स होता पहिले परफॉर्मन्स होता 62%, नंतर झाला 78% आणि त्याची इम्प्रूव्हमेंट होती आमची 16% टोटल. याच्या आधी परफॉर्मन्सचा माझा परफॉर्मन्स होता 63%. त्यानंतर तो आत्ता झालेला ॲक्च्युअल कंडिशनला 88%. माझी इम्प्रूव्हमेंट 24% आहे सर. सेकंड सरांची क्वालिटीबद्दल तर काय बोलू सर. 74% क्वालिटी होती पहिले आणि आता झाली 89% सर. टोटल इम्प्रूव्हमेंट 14.30%. आता आमचा पहिला OEE त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करायला गेलो 29% होता जो तुम्हाला माहिती होता सर. आणि दुसरी गोष्ट आता आमचा परफॉर्मन्स आहे 61% सर. अरे बापरे. आमची टोटल 32%चा OEE ग्रोथ झालेला आहे वा, वा. सर. बघू द्या. त्याचे सगळे रिझल्ट झाले सर. बघू. ठीक आहे, कळालंय तुम्हाला आता OEEचे फायदे. Yes. यामुळे हो, sir. तुमचं आपण कोणती मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट देखील केली नाही आणि नवीन मशीन देखील परचेस केली नाही. त्यामुळे हा तुमच्या डिसिप्लिनमुळे हा सगळा परफॉर्मन्स आपला झाला आहे. तो गुड टीम वर्क तुम्हाला. अच्छा सर. ते आता एवढा आउटपुट वाढलेलाच आहे, एवढं प्रॉफिट वाढलेलं आहे पार्टीचं तेवढं बघा सर. ते ऑडियन्स जेव्हा प्रश्न विचारले ना तेव्हा तुम्हाला पार्टी देतो. अरे अरे बाप यार. गेली पार्टी. आता ऑडिशन तुमच्याच हातात आमच्या पार्टीचे. बघा आता काही. एनी थँक्यू. क्वेश्चन सर. टीम युनायटेड मस्तच. थँक्यू सर. तुम्ही आता एक वाक्य वापरलं, स्वतःचं ठेवा झाकून दुसऱ्याचं पहा वाकून. ॲक्च्युली आपल्याकडे सर्वांकडे हेच होत असतं. पण जेव्हा आपण ते ओपन करतो आणि त्या फिगर्समध्ये आणतो आणि त्याच्यावर काम चालू करतो आणि काम चालू केल्यानंतर जेव्हा सुरुवातीला भांडणं होता कुठली नवीन गोष्ट करताना, हेच आपलं पॉझिटिव्ह साईन आहे. याला काही निगेटिव्ह साईन घ्यायची गरज नाही की काहीतरी नवीन आणलं आणि त्याच्यामुळे भांडणं चालू झाले. हे पॉझिटिव्ह साईन आहे आणि याचं उत्तम उदाहरण आता आपण त्याचे आउटपुट आत्ताच बघितलेले आहे सर्वांनी. तुमच्यासाठी काही प्रश्न आहे त्यात. व्हॉट इज हिडन कॅपॅसिटी कन्सेप्ट इन OEE? आय थिंक मी चांगला एक्सप्लेन करू शकतो सर. नक्की. हिडन कॅपॅसिटी म्हणजे मशीनचं जे आउटपुट आहे, पब्लिकची माइंडसेट झालेली असते की माझं मशीन इतकंच आउटपुट काढू शकतं. बट ज्यावेळेस आम्ही OEEची कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली त्यामध्ये आम्हाला कळालं की हां याच्यामध्ये खूप सारे मायनर लॉसेस आहेत. ज्या मायनर लॉसेसवरती आपण काम करतोय त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल मशीनचा परफॉर्मन्स कळतो आणि हा डायरेक्टली तितका मिळत नाही आपल्याला. त्याच्यावरती वर्किंग करावं लागतं आणि तो हळूहळू इम्प्रूव्ह होत राहतो. हे जे रिझल्ट आम्ही दाखवले हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. उत्तम उदाहरण आहे. हाऊ डज OEE इम्पॅक्ट फायनान्शियल परफॉर्मन्स? सर फायनान्शियलबद्दल मी बोलतो. जसं की आमचे CEO सरांनी सांगितलं आहे, त्यात आम्ही कोणती मोठी इन्व्हेस्टमेंट केली नाही. त्यानंतर आमचा जो स्क्रॅप आहे तो आमचा रिड्यूस झालेला आहे आणि आमची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण इम्प्रूव्ह चांगली प्रकारे झाली आहे.
काम कुठल्या विषयावर केलं आणि रिझल्ट कुठं मिळत आहे हे आपल्याला समोर लक्षात येतं या सर्व गोष्टींमुळे. व्हॉट इज SMED टेक्निक्स? सर SMED टेक्निकबद्दल मी सांगू शकतो तुम्हाला. SMED टेक्निक जी आहे, SMED टेक्निक आमच्यासाठी पण एक नवीन कन्सेप्ट होती. म्हणजे सिंगल मिनिट एक्सचेंज डाय. म्हणजे याच्यात म्हणजे जे SMED आहे याच्यातच त्याचं उत्तर आहे की आपल्याला सिंगल मिनिटमध्ये डाय चेंजओव्हर करायची. तर मग याचं जे मेन एम आहे की आपला जो हे जे मेन आहे चेंजओव्हर, जे टूल चेंजओव्हर टाईम कमी करण्यासाठी वापरतात, तर आपल्याला सिंगल डिजिटमध्ये आपला टूल चेंजओव्हर झाला पाहिजे. म्हणजे 10 मिनिटामध्ये टूल चेंज झाला पाहिजे आपला. तर आणि मेनली जे आहे अवेलेबिलिटी जी आहे, अवेलेबिलिटी परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी हे मेन टूल वापरले जाते. आणि जेणेकरून आपला अवेलेबिलिटी टाईम आपल्याला जास्त भेटेल आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि याच्यामध्ये टोटल 7 स्टेप्स आहे. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की याच्यावर 2027मध्ये याच्यावर प्रेझेंटेशन तुमच्या करणार. प्रेझेंटेशनमधूनच लक्षात येतं तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. थँक्यू सर. आणि हा कॉन्फिडन्स ॲक्च्युअल काम केल्यानंतर येतो, हो हे सर, पण तेवढंच नक्की. महत्त्वाचं आहे. Thank you. धन्यवाद टीम. आपण इथे थांबूया. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर आपण मागच्या 2 कंपन्यांचे OE त्यांनी कसं काम केलं एकंदरीत ते आपण जाणून घेतलं. पुढचंही प्रेझेंटेशन त्यावरच आहे, फक्त प्रत्येकाचे टूल्स वेगवेगळे असतात. तर आपले पुढचे प्रेझेंटर्स म्हणजे ग्लोबटेक मेटल क्राफ्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी MIDC अंबरमध्ये स्थायी आहे आणि इलेक्ट्रिकल OEM जे आहेत त्यांना स्विचगिअर कंपोनंट मॅन्युफॅक्चर करणं हा त्यांचा पोर्टफोलिओ. तर आता OE वाढवणं म्हणजे मशीनची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं. जर एखाद्या माणसाची प्रोडक्टिव्हिटी कमी होते तर आपण त्याच्याशी बोलून त्याला विचारू शकतो, काय रे बाबा तुझी प्रोडक्टिव्हिटी का कमी होते, काय पॅरामीटर्स आहेत. बट मशीन स्वतः नाही बोलू शकत. तर मशीनचे काही पॅरामीटर्स असतात जे आपल्याला त्यांचं ॲनालिसिस केलं, ऑब्झर्वेशन केलं की लक्षात येतं. तसंच ग्लोबटेकच्या टीमने काही ऑब्झर्वेशन्स केले आणि त्यांना त्यातनं असे काही पॅरामीटर्स लक्षात आलेत की त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी आणि OE कमी होत आहे. तर त्यांनी ते डॅशबोर्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट केलेत. डॅशबोर्ड्सवरती त्यांनी काम केलं आहे आणि एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणजे त्यांचं OE, प्रोडक्टिव्हिटी आणि अर्थातच कंपनीचा सेल्स वाढवण्यासाठी फार मदत झाली. तर मी टीम ग्लोबटेकला विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावा आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो सर्वांसमोर सादर करावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया टीम ग्लोबटेक यांचे. नमस्कार, मी दिनेश वाईकर. विजेपथ 2026मध्ये आपल्या सर्वांचे ग्लोबटेकतर्फे स्वागत. माझ्या टीमचं इंट्रोडक्शन करून देतो आहे. मी अक्षय तालकर प्रोडक्शन डिपार्टमेंट. मी निखिल वाणी प्रोडक्शन डिपार्टमेंट. मी प्रदीप शेवाळे प्रोडक्शन डिपार्टमेंट. मी दर्शन कोटकर प्रोडक्शन डिपार्टमेंट. आमच्या कंपनीचं प्रोफाईल आहे. आमच्या कंपनीचे 4 व्हर्टिकल्स आहेत, ज्यामध्ये मशीन हाऊस जिथे आम्ही अँटी व्हायब्रेशन सोल्युशन्स मॅन्युफॅक्चरिंग करतो, ग्लोबटेक मेटल क्राफ्ट जिथे आपण प्रिसिजन मशीनिंग कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करतो, अहिरे मशीन टूल जिथे आपण ड्रिल मशीन आणि व्हॉईस मॅन्युफॅक्चरिंग करतो, आणि AMT स्किल इन्स्टिट्यूट ही स्किल इन्हान्समेंट सेंटर आहे. दिवसेंदिवस कॉस्ट ही वाढत चाललेली आहे. रॉ मटेरियलची कॉस्ट वाढती आहे, टूलिंगची कॉस्ट वाढती आहे, पॉवरची कॉस्ट वाढते आणि लेबरची कॉस्ट वाढती आहे. सर, ह्या सगळ्या गोष्टींची कॉस्ट वाढते, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं आपण कस्टमरकडनं रिव्हिजन करून घेऊ शकतो ना सर? बरोबर आहे प्रदीप, पण तुला असं वाटतं का कस्टमर आपल्याला रिव्हिजन देईल? नो वे. कस्टमर कधीच आपल्याला रिव्हिजन देत नाही. त्यापुरती आपल्याला कस्टमर आपल्याला सांगत असतो की तुम्हीच तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट करा. तर ही आता आपली जबाबदारी आहे. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि आपल्यालाच आपली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करावं लागेल आणि ऑपरेशन एक्सलन्स आपल्याला दाखवावं लागेल.
तुम्हाला माहिती आहे आपण प्रोडक्टिव्हिटीवरती व्हेरियस एरियामध्ये आपण काम करतो, जसं की ज्यामध्ये आपण CMM आणि टूल प्री सेटर आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि आपण डेली मॉर्निंग मीटिंग पण कंटिन्यू घेत असतो. आणि क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये रूट कॉज अनालिसिस, क्वालिटी ॲश्युरन्स, कायझन, DSI सर्व इम्प्रूव्हमेंट आपण कंटिन्युअसली करतच असतो त्याच्यामध्ये. आपण SOP आणि लीन वेस्ट पण करतो आहोत. बरोबर आहे, आपण या सगळ्या गोष्टी करतोय. प्लस आपण वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट पण करतोय आणि आपण OE वर पण काम करतोय. चला तर आजच्या या सेशनमध्ये आपण OE वर आपण काय केलंय ते आपण सगळ्यांना सांगूया. हो सर, चालेल. आता आपण बिफोर म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये जातोय, बिफोर सिच्युएशनला जातोय. सर अवेलेबिलिटी कॅल्क्युलेट करायला कधी 12 तासाची शिफ्ट, कधी 8 तासाची शिफ्ट, त्याचे ब्रेक्स वगैरे मायनस कसे करायची, अवेलेबिलिटी कॅल्क्युलेट कशी करायची. सर आणि परफॉर्मन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, मशीन ऑपरेटरचा पण आणि मशीनचा पण घ्यायचाच का? आणि सर क्वालिटीमध्ये पण प्रॉब्लेम येतो सर. आपले काही जॉब रिजेक्ट होता आणि काही जॉब रिवर्क पण होता, तर त्याची प्रॉपर आपल्याला क्वांटिटी मिळत नाही सर. सर आता आपण तो OE कॅल्क्युलेट करतोय, पण त्यासाठी आपण मशीन वाईज OE करतोय, स्ट्रक्चर वे नाही आहे, त्याच्यातून आपला डाऊन टाईम काय आहे ते आपल्याला व्यवस्थित समजत नाही. त्याचे काही जर इंडस्ट्री स्टँडर्ड जर असतील त्याचं जर तुम्ही ट्रेनिंग दिलं तर ते आमच्यासाठी चांगलं राहील सर. इथे बघितलं तर बिफोर सिच्युएशनमध्ये थोडीशी OEची डेफिनेशन लोकांना माहिती नव्हती आहे, काहींना चुकीच्या पद्धतीने माहिती होती आहे. तर सगळेजण एक प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठी आम्ही आमच्या AMT स्किल इन्स्टिट्यूटमध्ये एक ट्रेनिंग अरेंज केलं आणि सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं. सगळ्या OEच्या ज्या काही स्टँडर्ड डेफिनेशन आहेत ते सगळ्यांना प्रॅक्टिकली समजावून सांगितलं, थेरी समजावून सांगितली आणि मग आम्ही त्यातून हे आमच्या गोष्टी क्लिअर झाल्या की अवेलेबिलिटी कशी काढायची, परफॉर्मन्स कसा काढायचा आणि क्वालिटी कशी काढायची. एक सिस्टमॅटिक अप्रोच टुवर्ड्स OE कॅल्क्युलेशन हे आता सर्वांना माहिती झालेलं आहे. आणि याच्यामधून आम्हाला या ट्रेनिंग नंतर अवेलेबिलिटी कॅल्क्युलेट कशी करायची एक फॉर्म्युला आणि त्याचं एक्झाम्पल पण आम्हाला मिळाले. त्यामध्ये आता समजा आपला ॲक्च्युअल प्लॅन प्रोडक्शन टाईम 8.5 तासाचा आहे, तर त्यामधून आपले ब्रेक्स वगैरे रिड्यूस केले तर आपला प्लॅन प्रोडक्शन टाईम हा 460 मिनिटाचा आहे. आणि रन टाईम कॅल्क्युलेट करायचा झाला तर प्लॅन प्रोडक्शन टाईममधून आपण डाऊन टाईम जर मायनस केला तर आपले 460 मिनटामधून 20 मिनटं पॉवर जर नसेल तर 440 मिनटं आणि त्याच्या फॉर्म्युलानुसार रन टाईम आपण प्लॅन प्रोडक्शन टाईम त्यानुसार आपली जी अवेलेबिलिटी आहे ती 96% येते. आणि परफॉर्मन्समध्ये म्हटलं तर 22 मिनटं आपला सायकल टायमिंग असला एका पार्टचा आणि टोटल आपले 19 झाले असले तर 418 मिनटं होतात आणि रन टाईम आपला 440 मिनटं आहे. तर 418 डिवाइड बाय 440 केलं तर 95% आपला परफॉर्मन्स येतो. तसंच तुम्ही क्वालिटीमध्ये बघू शकता, टोटल प्रोडक्शन आपलं 19 पार्ट झालेलं आहे, त्यामधले फक्त 17 पार्ट आपले ओके झालेत. त्यामुळे 17 डिवायडेड बाय 19 इज इक्वल टू 89% आपल्याला क्वालिटी मिळालेली आहे. या तिघांचंच मल्टिप्लिकेशन केलं तर आपली OE 81% आलेली आहे. हां, म्हणजे तुमचे आता डेफिनेशन आणि कसं काढायचं हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. येस सर. बरोबर आहे. पण मग आता डेटा कसा कॅप्चर करायचा आणि ॲक्शनेबल पॉईंट्स कसे काय करायचे पुढे? सर आपण हे ERP मध्ये किंवा एखादी डिव्हाइस असं मशीनला बसवून डेटा कॅप्चर करू शकतो का? निखिल, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या मी याला नाही म्हणेल. कारण काय ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला वेळ लागतो आणि त्याशिवाय त्याचा पैसा पण खर्च होतो. त्याच्यापेक्षा मी एक तुम्हाला सिम्पल सोल्युशन देऊ का? मी एक एक्सेलमध्ये छान डॅशबोर्ड बनवतो आणि त्याच्यावरनं तुम्ही काम करूया. चालेल का तुम्हाला? हो सर. सर चालेल. ओके, मग अशा पद्धतीने मी एक एक्सेलमध्ये डॅशबोर्ड बनवला आणि एक सिम्पल डॅशबोर्डमध्ये एंट्री कशी करायची ते अक्षय आता आपल्याला सांगेलच. याच्यामध्ये आम्ही डेटची एंट्री करतोय, त्यानंतर मंथ कोणता आहे ती एंट्री करतो, त्यानंतर शिफ्ट कोणती, फर्स्ट सेकंड थर्ड ही शिफ्ट कोणती याची एंट्री करतो, त्यानंतर ऑपरेटरचं नाव टाकतो, त्याच्यानंतर कोणता कॉम्पोनंट चालू आहे ते टाकतो, त्याच्यानंतर त्या कॉम्पोनंटवरती कोणतं ऑपरेशन होतं आहे ते पण टाकतो, स्टँडर्ड सायकल टाईम आपण जो ठरवला आहे तो टाकतो आणि किती प्रोडक्ट त्या शिपमध्ये प्रोडक्शनाइज झाले ते आपण इथे एंट्री करतो, त्यामधून किती रिजेक्ट झाले, रिवर्क झाले ते पण एंट्री करतो आणि कुठे डाऊन टाईम झाला आहे त्या शिपमध्ये त्याची पण एंट्री आपण इथे करतो. ही पूर्ण डाटा शीट भरल्यानंतर आपल्यासमोर एक असा डॅशबोर्ड येतो ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो 72% हा आपल्या मशीनचं युटिलायझेशन झालं आहे, 10% हा परफॉर्मन्स लॉस आहे आणि 17% हा डाऊन टाईम झालेला आहे. आणि जर हा डाऊन टाईम आपल्याला बघायचा असेल तर ते बाजूच्या ग्राफमध्ये 17% जो आहे डाऊन टाईम त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्याच शेजारच्या ग्राफमध्ये आपली इफिशियन्सी मॅट्रिक दिलेली ज्यामध्ये आपली अवेलेबिलिटी, परफॉर्मन्स आणि क्वालिटी रेटचा ग्राफ दिलेला आहे. त्याच्या रेशिओनुसार आपली OE जी आहे ती 71% आलेली आहे आणि आपलं टार्गेट जे आहे ते 85% आहे. ठीक आहे. आता आपला OE तर आलेला आहे 71% आणि टार्गेट पण आपल्याला माहिती आहे 85% आहे. तर मग आपण कशावर काम केलं पाहिजे आपल्याला कसं कळेल? बरोबर प्रदीप, तुझं म्हणणं ह्या टूलची खासियतच ही आहे. तू जर बघितलं तर ह्याच्या खाली वेगवेगळे बटन्स दिलेले आहेत
आणि वेगवेगळे रिपोर्ट ह्या बटन दाबल्यानंतर जनरेट होत आहेत. जसे की तुम्हाला ऑपरेटर वाईज परफॉर्मन्स बघायचा आहे तो त्यातनं मिळतो आहे, मशीन वाईज लॉस मिळतो आहे, रिजेक्शन समरी मिळते, मशीन वाईज ओई मिळतो आहे, ऑपरेटर वाईज ओई मिळतो आहे, आणि तुम्ही काही डाटा मिसिंग असेल याच्यात भरायचा तो सुद्धा त्या याच्यातनं मिळतो आहे. चला तर आपण सगळे रिपोर्ट्स आता 1 बाय 1 बघूया. या पहिल्या रिपोर्टमध्ये तुम्हाला ऑपरेटर वाईज परफॉर्मन्स मिळतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की कुठला ऑपरेटर कमी परफॉर्मन्स करतोय आपल्या दिलेल्या टार्गेटपेक्षा. मग आपण त्याच्याशी बोलून आपण कसं त्याला इम्प्रूव्ह करू शकतोय ही गोष्ट आपल्याला या रिपोर्टमधनं कळते आहे. त्याचबरोबर कुठल्या मशीनवरती कुठल्या कारणास्तव किती लॉस झालेला आहे, म्हणजे आपल्याला कुठे एक्झॅक्टली अटॅक करायचं आहे, तर या रिपोर्टवरनं आपल्याला कळतं आहे. त्यानंतर हा प्रोडक्ट वाईज ह्याच्यात कम्प्लीट आपल्याला प्रोडक्शनसुद्धा मिळतं आहे, आणि त्याच्यामध्ये रिजेक्शन क्वांटिटी पण मिळते आणि रिवर्क पण क्वांटिटी मिळते, म्हणजे कम्प्लीट आपल्याला रिजेक्शन समरी याच्यामध्ये आपल्याला मिळते आहे. त्यानंतर आपल्याला मशीन वाईज ओई मिळतं, कुठल्या मशीनवरती जास्ती आपला लॉसेस आहे किंवा कमी आउटपुट मिळतं त्याच्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला इथे हायलाईट होऊन मिळतं, म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर मशीनवरती काम करता येईल. त्यानंतर आपल्याला ऑपरेटर वाईज ओईसुद्धा या ठिकाणी मिळतो आहे. आपण जसं मागे बघितलं लॉस मॅट्रिक जे 17% डाऊन टाईम होता त्याच्यात इथं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 17 नो ऑपरेटर 62%, सेटअप टाईम 18% आणि नो ऑफ मटेरियल 6%. तर त्याचं टॉप 3 लॉसेस आपले हे आहेत. याच्यावर काम केल्यावर आपला ओई वाढण्यात मदत होईल. या लॉसेसवरूनच आपण एक गोवा शीट बनवली. याच्यामध्ये आमचा गोल होता की ओई हा 60% वरून 85% पर्यंत न्यायचा होता. त्याचे आम्ही 3 ऑब्जेक्टिव्ह घेतले. त्याच्यामध्ये पहिला होता 5% ॲब्सेंटिझम कमी पाहिजे, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या HR टीमने काम केलं. तिथे त्यांनी अटेंडन्स बोनस केला. त्यानंतर आम्ही मल्टीटास्किंग करतोय ऑपरेटरला. त्यानंतर आमचा जो सेटअप टाईम आहे 45 मिनिटांचा, तो आम्हाला सिंगल डिजिटपर्यंत आणायचा आहे, जिथे आम्ही नवीन पिक्चर डेव्हलप करतोय. त्यानंतर आम्ही एक टूल प्रीसेटर पण घेतलेलं आहे, ज्याच्याने आमचा सेटअप टाईम पण कमी होतो. आणि नवीन आम्हाला मशीनचं जे स्टॉपेज आहे ते 0पर्यंत आणायचं, ज्यासाठी आम्ही जिथे प्रोसेसमध्ये बॉटलनेक आहे तिथे काम करतोय आणि प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये पण इम्प्रूव्ह करतोय. अरे आपली टॅगलाईन तर ही आहे की आपल्याला ॲव्हरेज सेटअप टाईम 45 मिनटं पर पार्ट टू आपल्याला सिंगल डिजिट आणायचं. मग यासाठी आपण केलं काय? अशा प्रकारे आमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस होते. त्यामुळे आम्ही आमच्या टीमसोबत एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन अरेंज केलं आणि त्यामधून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज मिळाल्या आणि त्यामधून आम्ही काही पिक्चर्स पण डेव्हलप केले आहेत. त्याच आयडियांमधून आम्ही पिक्चर डेव्हलप केले, जसं की टोमस्टोन डेव्हलप केला, जिथे आम्ही 3 ते 4 कॉम्पोनंट्स तयार करतोय, जिथे आमचे सेटअप टाईम कमी झालेले. त्यानंतर आम्ही एक 4th ॲक्सिसचं पिक्चर बनवलं, ज्यासाठी आम्हाला कायझन CIIच्या कायझन कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्र लेवलला 1st नंबर मिळाला आहे. तिथे पण आमचे सेटअप टाईम हे कमी झाले. त्यानंतर आम्ही मॅक्झिमम बेडचं युटिलायझेशन करून एक पिक्चर बनवलं, ज्यामध्ये 2 ते 3 टाईपचे कॉम्पोनंट आम्ही करू शकतो. या सर्वांमधून आमचा सेटअप टाईम आणि सायकल टाईम आहे जो कमी झालेला आहे. आणि हे सर्व फिक्चर जे आहेत ते आपण डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग हे आयरे मशीन टूल इथं तयार केलेले आहेत. आत्ताच आपण एक प्रीसेटर पण इन्स्टॉल केलं आहे, ज्याच्यातून आपल्याला टूलचा ॲक्युरेट डाटा भेटतोय. त्याचा इंटरफेस डायरेक्टली आपण मशीनला केला आहे, ज्यामुळे पण आपला टूलचा जो सेटअप टाईम होता तो 300 सेकंदावरून 30 सेकंदापर्यंत आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपण ओई डाटा शीटवरती एंट्री केली तर पहिल्या महिन्यात आपल्याला आपला जो ओई आहे तो 60% मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर डाऊन टाईम मिळतो. तर त्या डाऊन टाईमवरती आपण काम केल्यानंतर आपला प्रत्येक महिन्यात ओई हा वाढत गेलेला आहे आणि प्रिव्हियस महिन्यात आपला जो ओई आहे तो 71% आहे आणि आपलं जे टार्गेट आहे ते 85% आहे आणि ते आम्ही लवकरच अचीव करू. धन्यवाद प्रदीप, चांगलं काम केलेलं आहे आपण. आणि आता तुला काय वाटतं की आपण हे टूल जे बनवलं, डॅशबोर्ड बनवला, याचा उपयोग तुला झाला कसं वाटतं? हो, नक्कीच झालाय सर. आपल्याला एक सिंपल आणि इझी सोल्युशन भेटलेलं आहे आपल्याला ओई मॉनिटर करण्यासाठी आणि प्रॉपर डेटा अनालिसिस होतो आणि एकाच शीट मधून आपल्याला मल्टिपल रिपोर्ट जनरेट होता आणि त्याचा फायदा आपल्याला प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट आणि सायकल टाइम रिड्युसिंगसाठी होतोय. आणि एक स्टँडर्ड ओई डॅशबोर्ड आपला जो तयार केलेला आहे तो आपल्या तिन्ही प्लांटसाठी एकदम इझिली आपण हॉरिझॉन्टली वापरू शकतो. व्हेरी गुड. तर आत्ताच आपण बघितलं की ओई इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण एक छोटंसं एक्सेलमध्ये डॅशबोर्ड बनवला आणि त्याच्या माध्यमातून आपण डाऊन टाईमवरती काम करू शकलो आणि आपला ओई आपण इम्प्रूव्ह केलेला आहे. या ठिकाणी की टेकअवेज म्हणाल तर ओव्हरऑल डेटाची जी मशीनवरती आहे, मगाशी माझे सहकारी म्हणत होते मशीन बोलत नाही, तर मी म्हणतो की नाही, मशीन आपल्याशी बोलतं आणि तो जे बोलतं तोच डेटा इथे आपण कॅप्चर करतोय. तर ही ट्रान्सपरन्सी आली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओईचा डाटा आणि आपण
म्हणजे कलेक्ट केल्यामुळे आपलं काय झालं की आपलं अवेलेबिलिटी परफॉर्मन्स आणि क्वालिटी याचा डेटा आपण ॲक्युरेटली आपण मेजर करू शकलो आहे. त्याच्यानंतर टाईम जे आहे त्याच्यावर कॅटेगरायझेशनमुळे आपण करेक्ट ॲक्शन आपण घेऊ शकलो आहे. आणि याच्यातनं मेन लर्निंग आपल्याला असं मिळालं आहे की ऑपरेटरची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती क्रिटिकल आहे. कारण ऑपरेटर जो डेटा त्यांच्या लॉगबुकमध्ये भरतोय तोच आपल्या डेटा शीटमध्ये येतो आहे. तर ही फार मोठी आपली टेकअवे आहे की ऑपरेटरला सुद्धा या प्रोसेसमध्ये आपल्याला योग्य रीतीने इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. आणि याच्यामुळे ओई इम्प्रूव्हमेंटमुळे किंवा आपण जे काही काम केलं डाऊन टाईमवरती आणि याच्यामुळे तर आपली ओव्हरऑल क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह झालेली आहे आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससुद्धा आपला इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि आपण आता ऑपरेशनल एक्सलन्स कल्चरमध्ये आपण पुढे जात आहोत. एक ग्रेट ऑथरने म्हटलं आहे व्हॉट्स गेट मेजर गेट्स इम्प्रूव्ड. थँक्यू. थँक्यू सो मच. I take this opportunity to thank you TLC, thank you for our learnings and thank you for giving this opportunity to present in front of you. एकदा जोरदार टाळे होऊन द्या, एकदम जोरदार. नाही खरोखरच म्हणजे जे मोजता येतं ते इम्प्रूव्ह पण करता येतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुमचं प्रेझेंटेशन होतं आणि खरोखर तुम्ही फारच उत्कृष्ट काम केलेलं आहे. प्रेक्षकांतर्फे काही एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. हे जे तुम्ही संपूर्ण इम्प्लिमेंटेशन केलं तर ह्यामध्ये तुम्हाला बरेच चॅलेंजेस पण आले असतील एवढ्या डेटावरती काम केलं तर त्याबद्दल जरा तुम्ही सांगू शकलात तर. डेटा कॅप्चर करणं हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. ऑपरेटरनी त्याचं जे लॉगबुक आहे तिथे त्याने रिजेक्शनची एंट्री किंवा त्याचं ते प्रोडक्शन जे आहे ते त्याने व्यवस्थित एंट्री केलेली पाहिजे होती, तेव्हाच ते डॅशबोर्ड हा ओके आला असता. हे चॅलेंज होतं आमच्यासमोर. आणि त्यासाठी आम्ही ऑपरेटर्सला एक ट्रेनिंग पण दिली की ते लॉगबुक कसं भरायचं, कारण की ऑपरेटर बहुतेक वेळेस रिजेक्शन झालं तर ते लपवण्यासाठी क्वांटिटी पण प्रॉपर टाकत नाही, तर मग ते पण आम्ही त्यांना व्यवस्थित समजवलं. ओके, थँक्यू सो मच टीम. थँक्यू सो मच. थँक्यू. इकडे